खूप साऱ्या चमचमीत, तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांचे रील्स बघायचे आणि मग रात्रीचे जेवण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र खिचडीच केली जाते. असं माझ्याप्रमाणे तुमचंही होतं ना? आजसुद्धा आपण खिचडीच करणार आहोत, पण ही खिचडी मात्र नेहमीपेक्षा अगदी वेगळी, खास थंडीच्या दिवसात केली जाणारी भाज्यांनी भरपूर अशी बाजरीची खिचडी आपण करणार आहोत. बाजरी 10 मिनिटे भिजवून झाली की निथळून घ्यायची आणि मग मिक्सरवर असं रवाळ वाटून घेतलं, जाडसर वाटून घेतलं. याच्यामध्ये थोडेसे तांदूळ, इतर मिक्स डाळीसुद्धा आपण घालणार आहोत. कुकरमध्ये फोडणीला तीळ घातले, चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर यांचं वाटण घालून छान परतून घ्या आणि मग हळद घातली. जेवढ्या जास्तीत जास्त भाज्या घातल्या जातील तेवढी खिचडी अधिक पौष्टिक होणार. त्याच्यामुळं बटाटा, फ्लॉवर, गाजर, मटार अशा थंडीमध्ये उपलब्ध असणाऱ्या भरपूर भाज्या याच्यामध्ये घातल्या. थोडेसे भिजवलेले हरभरे याच्यामध्ये घातले. आवडीनुसार गरम मसाला पावडर, लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा. बाजरीचा रवा घातला. सगळं एकदा परतून घेतलं की डाळ तांदूळ घालून भरपूर पाणी घातलं. चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर खिचडी जी आहे ती शिजवून घेतली. उकळी आल्यानंतर एक 15 मिनिटं झाकण न ठेवता असं मंद आचेवर शिजवून घेतलं आणि मग शेवटी कुकरचं झाकण लावून 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. बाजरी तळाशी बसते त्याच्यामुळं खिचडी एकदा छान खालीवर करून घ्यायची. नेहमीपेक्षा वेगळी भाज्यांनी भरपूर अशी पौष्टिक बाजरीची खिचडी आपली तयार झाली.